तर बुलेटिनची सुरुवात करणार आहोत एका महत्त्वाच्या आणि मोठ्या बातमीने। बातमी आहे मराठांच्या मोर्चा संदर्भातली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठा नेत्यांची भेट घेणार आहेत। वर्षावरती मुख्यमंत्री भाजपमधल्या वरिष्ठ आणि मराठा नेत्यांशी चर्चा करणार आहेत। मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांची ही भेट महत्त्वाची मानली जाते। भाजपमधील वरिष्ठ आणि मराठा मंत्री त्याचसोबत आमदार या बैठकीला उपस्थित राहतील। मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी ही बैठक बोलावण्यात आलेली आहे। मराठा समाजातर्फे राज्यात सुरू असलेली मूक आंदोलनं आणि मोर्चे यावर चर्चा करण्यासाठी ही बैठक आहे। आपण थेट जाऊया आमचा प्रतिनिधी राजू सोनावणेकडे। राजू, या बैठकीमध्ये मुख्यमंत्री सरकारचा प्लॅन काय असणार आहे? या मराठा समाजाच्या मोर्चांसंदर्भात हा चर्चा करणार आहेत, यावरती नक्की काय होऊ शकतं? मयांक, आज मुख्यमंत्र्यांनी साधारणतः 9 ते 9:30 वाजता रात्री वर्षावरती बैठक बोलवलेली आहे। या बैठकीमध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते असतील, त्याचप्रमाणे मराठा समाजाचे आमदार असतील, मंत्री असतील आणि जे काय राज्यभरामध्ये गेले अनेक दिवसापासून मराठा समाजाचे मोर्चे निघतात, लाखोच्या संख्येने मोर्चे निघतात, यावरती नेमका काय तोडगा काढायचा, पक्षाची नेमकी काय भूमिका घ्यायची यावरती चर्चा केली जाणार आहे। कारण पाहतो आपण मराठा समाजाचे अनेक जिल्ह्यामध्ये मोर्चे निघतात, त्यामध्ये अॅट्रॉसिटीचा हा एक सूर आहे आणि दुसरा म्हणजे सरकारच्या विरोधामध्ये मोठ्या प्रमाणावरती सूर पाहायला मिळतोय। त्याचप्रमाणे मुंबईमध्ये सुद्धा काही दिवसांमध्ये मोर्चा होणार आहे, पुण्यामध्ये सुद्धा मोर्चा होणार आहे आणि हा मोर्चा जवळपास लाखोच्या संख्येने उपस्थित राहण्याचं जे आहे ते आयोजकांना तयारी सुरू आहे। त्यामुळे सरकारला कुठेतरी त्याचा गंभीर विचार करावा लागेल आणि नेमकी सरकारची आणि भाजपची काय भूमिका ठेवावी याच विचारासाठी जे आहे ते आज ही बैठक बोलवली आहे। ही बैठक पार पडल्यानंतर नेमकी भाजपची आणि सरकारची काय भूमिका आहे हे पाहणं सगळ्यात महत्त्वाचं राहणार आहे। मात्र राजू, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण पाहिले, राज्यभरात मोर्चे निघाले, खास करून मराठवाड्यामध्ये मोर्चे निघाले। या मोर्चामध्ये 5-5, 6-6 लाख लोक सहभागी झाले होते। कुठेतरी चिंता वाटते राज्य सरकारला की मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत सरकार अजून निर्णय घेत नाहीये, त्यामुळे नाराजी आहे। त्याचसोबत अॅट्रॉसिटीच्या कायद्याबाबतही नाराजी आहे आणि ही नाराजी सरकारच्या विरोधात जाऊ शकते। निश्चितपणे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अॅट्रॉसिटी आणि मराठा समाजाचं आरक्षण जे आहे या दोन गोष्टींवरती मोर्चा काढण्याचा जे आहे ते आयोजकांकडून सांगितलं जात आहे आणि सरकारच्या विरोधामध्ये साहजिकचपणे मोठ्या प्रमाणावरती रोष आहे। आणि जर एवढ्या मोठ्या समाजाचा जर एवढा मोठा रोष असेल सरकारवरती तर तो भाजपला आणि सरकारला परवडणार नाही। कुठेतरी मध्यस्थी करावं लागेल, काहीतरी तोडगा काढावा लागेल आणि यासाठी ही बैठक बोलावलेली आहे। या बैठकीमध्ये मराठा समाजाचे काही आमदार आहेत की मंत्री असतील ते आपलं मत मांडणार आहे आणि त्यानुसार जे आहे ती भाजपची आणि सरकारची भूमिका ठरवणार आहेत। आज धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल। राजू सोनावणे आपल्यासोबत फोन लाईनवरून उपस्थित होता। 5-5, 6-6 लाख जनता रस्त्यावरती उतरतीये। सरकारबाबत नाराजी आहे, कारण मराठ्यांना आरक्षणाचा मुद्दा अजूनही निर्णय त्याच्यावर झालेला नाही आणि त्यातच अॅट्रॉसिटीच्या मुद्द्यावर देखील मराठा संघटना कायदा रद्द करा अशी मागणी करतायत। त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवरती वरिष्ठ मंत्री आणि आमदार यांच्यासोबत मुख्यमंत्री चर्चा करणार आहेत। तुम्ही पाहताय ही दोन दृश्य, मुख्यमंत्र्यांची बैठक आहे आज वर्षावरती, कारण मराठवाड्यामध्ये खास करून जे मोर्चे निघाले अॅट्रॉसिटीच्या मुद्द्यावरून, हे मोर्चे मोठे होते, प्रचंड संख्येने जनसमुदाय रस्त्यावरती पाहायला मिळाला आणि त्याचमुळे मुख्यमंत्री सगळ्या मराठा नेत्यांसोबत त्याचसोबत आमदारांसोबतही चर्चा करणार आहेत की या मोर्चांबाबत सरकारची स्ट्रॅटेजी कशा प्रकारे असायला हवी।